तर अं, काल हा प्रॉब्लेम बघितला होता आपण. 2 tan 1 1/3 इक्वल टू tan 3/4. ओके, सगळ्यांना आवाज येत असेल. आणि तर आपण हे सॉल्व्ह कसं केलं होतं. 2 tan 1 1/3चा फॉर्म्युला घेतला होता. 3 फॉर्म्युले होते. 3 फॉर्म्युल्यापैकी tan 1चा फॉर्म्युला घेतला होता आपण, बरोबर. त्याची अजून एक अल्टरनेट मेथड दिली आहे, ते एकदा चेक करूया आपण. बघा, 2 tan 1 2 tan 1 1/3 2 tan 1 1/3 इज इक्वल टू tan 1 1/3 प्लस tan 1 1/3. दिसतंय का? 2 tan 1 एक मिनिट. 2 tan 1 1/3चं काय केलंय? tan 1 1/3 प्लस tan 1 1/3. त्यानंतर tan 1x प्लस tan 1y चा फॉर्म्युला. tan 1x प्लस tan 1y चा फॉर्म्युला दिसतोय का? tan 1x प्लस tan 1y. tan 1x प्लस y, tan 1 ऑफ x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस x इंटू y. x इंटू y. आता इथं tan 1x प्लस tan 1y चे पण दोन फॉर्म्युले होते. जर तुम्ही बघितलात, tan 1 हा x झाला. हा, अरे काय प्रॉब्लेम आहे. हा tan 1x आणि हा tan 1y. यातला x झाला 1/3 आणि y पण काय आहे? 1/3 आहे. x 1/3, y 1/3. तर आपण दोन फॉर्म्युल्यापैकी कुठला फॉर्म्युला घेतला होता? इथं कुठला घ्यायचा आहे आपण? तर बघा, x मल्टिप्लाय बाय y. x किती आहे इथं? x आहे 1/3 मल्टिप्लाय बाय y पण आहे 1/3. 1/3 मल्टिप्लाय बाय 1/3 किती? 1/9. 1/9 विच इज लेस दॅन 1. विच इज लेस दॅन 1. हा, मग लेस दॅन 1 असलेला कुठला फॉर्म्युला आहे? tan 1x प्लस y डिवायडेड बाय 1 मायनस x इंटू y. हा फॉर्म्युला आहे बघा. जर तुम्ही फॉर्म्युला लिहून घेतला असेल आणि समोर असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेलच. हा फॉर्म्युला तुम्हाला नक्की दिसेल. tan 1x प्लस y डिवायडेड बाय 1 मायनस x इंटू वाय. मग हे कॅल्क्युलेशन केलं, 6/8 आलं. 6/8 म्हणजेच काय? 3/4. tan 1 3/4. ठीक आहे. तर महत्वाचे दोन स्टेप आहेत. 2 tan 1 1/3 म्हणजे tan 1 1/3 प्लस tan 1 1/3. हा असा आहे. 2x 2x सारखा आहे. 2x म्हणजे काय? x प्लस x. तसा आहे हा. x प्लस x सारखा आहे हा. कळालं का? तर एकदा बघा हा फॉर्म्युला, नंतर मी जेव्हा स्क्रीनशॉट सेंड करेन. आता पुढे जाऊया आपण. हा, tan 1 cos x प्लस sin x डिवायडेड बाय cos x मायनस sin x इक्वल टू π/4 प्लस x. हे प्रूव्ह करायचं आहे. तर तुमच्याकडे tan 1 आहे. tan 1 cos x प्लस sin x डिवायडेड बाय cos x मायनस sin x. तर इथं इझी आहे. काही म्हणजे असं थोडं फक्त लॉजिक लावावं लागेल तुम्हाला. जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला इथं कळेल की जर इथं cos x ने डिवाइड केल्यात सगळ्यांना, म्हणजे या चौघांना देखील, या cos x ला, या sin x ला, या cos x ला आणि या sin x ला जर cos x ने डिवाइड केलात तर cos x डिवायडेड बाय cos x 1 येईल. इथं sin x डिवायडेड बाय cos x tan येईल. इथं परत cos x डिवायडेड बाय cos x 1 आणि इथे sin x अपॉन sin x अपॉन cos x tan x. बघा, हा बघा इथं cos x ने सगळ्यांना इथं डिवाइड केलेलं दिसतंय का? हा cos x. इथं पण cos x आहे. cos x ने सगळ्यांना डिवाइड केलंय. cos x कॅन्सल, cos x कॅन्सल. राहिला 1. sin अपॉन cos tan, sin अपॉन cos tan.
इथे पण साइन अपॉन कॉस टॅन घेतलेलं आहे. मग कॉस एक्सनी डिवाइड केल्यानंतर नवीन इक्वेशन कसं आलं, टॅन इनवर्स 1 प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस टॅन एक्स, 1 प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस टॅन एक्स. ओके, आता 1 म्हणजे काय घेतलेलं आहे बघा, टॅन पाय बाय 4. 1 म्हणजे काय आहे, टॅन पाय बाय 4, कारण टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे. मग इथं टॅन पाय बाय 4 कुठून आला, हा आपण डेरिव्हेटिव्ह बघितला होता. या टाईपचा पण एक प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितला होता की इथे 1 असतो, हा इथं 1 इंटू टॅन एक्स असतो, बरोबर का. तर या 1 ची व्हॅल्यू आहे टॅन पाय बाय 4. कळालं का. इथे इक्वेशन कसं आहे, 1 प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस टॅन एक्स आहे, बरोबर. मग या 1 ची व्हॅल्यू, आता कुठल्या 1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि कुठलं 1 आहे तसा ठेवायचा हे पण कळायला हवा. तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं होतं की 1 इथल्या 1 ची व्हॅल्यू आपण टॅन पाय बाय 4 सबस्टिट्यूट केली. असं काय करायचं ते आपण बघूया थोडं. हा 1 आहे तसा ठेवलाय, बघा इथे हा 1 चेंज केलाय का, नाही चेंज केला, आहे तसा ठेवलाय. इथे मायनस टॅन एक्स होता, हा, आणि टॅनचा कोइफिशियंट काय असतो, कायम 1 असतो. इथं कोइफिशियंट जर नसेल तर काय असतो, तिथं 1 असतो. तर 1 इंटू टॅन एक्स, तर 1 ची व्हॅल्यू काय, टॅन पाय बाय 4. 1 ची व्हॅल्यू काय, टॅन पाय बाय 4. ठीक आहे, हे कळालं का, कुठलं काय सबस्टिट्यूट केलेलं आहे ते कळालं का. हे टॅन पाय बाय 4 आणि हा टॅन पाय बाय 4 कुठून आलेला आहे हे तुम्हाला कळालं. टॅन पाय बाय 4 या 1 ची व्हॅल्यू आहे, आणि ही टॅन पाय बाय 4 या टॅनचा कोइफिशियंट 1 आहे, त्या 1 ची व्हॅल्यू आहे टॅन पाय बाय 4. आता हे जे आलेलं आहे त्याचा फॉर्म्युला हा आहे. हा कुठनं आला, हे जे ब्रॅकेट आहे ना मोठा, टॅन पाय बाय 4 प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस टॅन पाय बाय 4 टॅन एक्स, हा टॅन ए, हा झाला ए, कॅपिटल ए बरं का, प्लस टॅन बी, हे स्मॉल एक्स म्हणजे कॅपिटल बी असं कन्सिडर करा. टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी, 1 मायनस टॅन ए टॅन बी. हा कशाचा फॉर्म्युला आहे, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे बघा, आपण 11वीला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पाहिला होता. टॅन ए प्लस बीचा काय फॉर्म्युला, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए, इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लाय बाय टॅन बी, मल्टिप्लाय बाय टॅन बी. मग ए काय म्हणलं होतं, पाय बाय 4, बी म्हणला होता एक्स. तो कशाचा फॉर्म्युला आहे आपला, टॅन ए प्लस बीचा आहे, टॅन ए प्लस बीचा आहे. आता आला असं काय आलं, टॅन इनवर्स आधीपासून आहे तसा, टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस एक्स, टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस एक्स, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, आन्सर काय आलं मग पाय बाय 4 प्लस एक्स, आन्सर काय आलं पाय बाय 4 प्लस एक्स. कळालं का काय काय केलं, हे इक्वेशन जे होतं वर, इथं काय डिवाइड केलं आपण, इथं काय डिवाइड केलं, कॉस एक्सने डिवाइड केलंय, बरोबर का. कॉस एक्सने डिवाइड केलेलं आहे, दिसलं, कॉस एक्सने डिवाइड केलं, कॉस कॉस कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन, कॉस कॉस कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन. ओके, मग 1 म्हणजे टॅन पाय बाय 4 प्लस टॅन एक्स, 1 म्हणजे टॅन पाय बाय 4 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, प्लस टॅन एक्स आहे तसा, आणि इथला टॅन एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, टॅन एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, त्या 1च्या जागी टॅन पाय बाय 4 सबस्टिट्यूट केला, टॅनची व्हॅल्यू. हे सगळं कशासाठी केलं, कारण हा फॉर्म्युला असा यावा म्हणून, टॅन ए प्लस बी मध्ये यावा म्हणून. टॅन ए प्लस बी मध्येच का पाहिजे, कारण बाहेर टॅन इनवर्स आहे, जर टॅन मध्ये आणला तर टॅन इनवर्स कॅन्सल करता येते, टॅन आणि टॅन इनवर्स काय होतं, कॅन्सल करता येते. तर तुम्ही इथं 1 ची व्हॅल्यू साइन पाय बाय 2 किंवा कॉस 0 ठेवला तर पुढे कॅल्क्युलेशनला काही चान्सच राहत नाही. इथं 1 ची व्हॅल्यू साइन पाय बाय 2 किंवा इथं कॉस 0 असं जर घेतलात तर अँगल चेंज होणार, फंक्शन चेंज होणार, कॅल्क्युलेशनला काही वावच राहणार नाही. त्यामुळे आपण टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतला, टॅन ए प्लस बी मध्ये कन्वर्ट करून घेतला, त्यामुळे टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल झाला. ठीक आहे, हां.
तर आता पुढे जाऊया आपण. बरं, या प्रॉब्लेम इथे कुणाला काही प्रॉब्लेम असेल, या प्रॉब्लेम मध्ये कुणाला काही शंका असेल तर त्यांनी अनम्यूट करून सांगू शकता. अनम्यूट करून सांगू शकता. आज खूप जणांना काही रेंज प्रॉब्लेम दिसतोय, कारण जॉईन होत आहेत, लेफ्ट होत आहेत, काय प्रॉब्लेम आहे काय कळेना. तर ज्यांना कळालं नाही त्यांनी परत एकदा विचारा. सगळ्यांना हॅलो कळालंय? सर. हा, नाही सर, सांगा सर. कॉसनी तर डिवाइड केलं बरोबर का? हा, आता आवाज अनम्यूट कर. इथे या फंक्शनला, या सगळ्यांना कॉसने डिवाइड केलं. न्यूमरेटरच्या प्रत्येक फंक्शनला आणि डिनॉमिनेटरच्या पण प्रत्येक फंक्शनला आपण कॉसने डिवाइड केलंय. हा, कॉसने कसा डिवाइड केलाय बघा. इथे कॉसने डिवाइड केलंय बघा. कॉस अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस, कॉस अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस. हा, डिवाइड केलं. मग आता जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. कॉस अपॉन कॉस कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन आला का? इथे पण साइन अपॉन कॉस टॅन. मग आता इथे या 1 ची व्हॅल्यू टॅन पाय बाय 4 सबस्टिट्यूट केली. 1 ची व्हॅल्यू टॅन पाय बाय 4 सबस्टिट्यूट केली. आणि हा टॅन पाय बाय 4 जो आहे, हा जो टॅन पाय बाय 4 जो आहे तो या टॅनचा कोइफिशियंट आहे. या टॅनचा कोइफिशियंट आहे. ठीक आहे, हे 1 आहे इथे कन्सिडर करा. आणि या टॅन, हा जो टॅन आहे इथला, त्याचा कोइफिशियंट जो हा 1 आहे, हा, त्या 1 ची व्हॅल्यू टॅन पाय बाय 4 सबस्टिट्यूट केली. हा, हे सगळं सबस्टिट्यूट करण्यामागे कारण काय? हा नवीन इक्वेशन तयार झालाय. हा नवीन इक्वेशन तयार झालाय आणि हा नवीन इक्वेशन म्हणजेच याचा फॉर्म्युला आहे. टॅन ए प्लस बी सारखा याचा फॉर्म्युला आहे. हा, टॅन पाय बाय 4 प्लस एक्स. मग टॅन इनवर्स कॅन्सल केलं, पाय बाय 4 प्लस एक्स राहिला, तोच आपला आर जी एस आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. एक्सरसाइज मध्ये आय थिंक शेवटचा प्रॉब्लेम राहिलाय तो एक बघूया आणि मिसेलिनियस कडे जाऊ. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स. इझी फॉर्म्युला आहे. इझी प्रॉब्लेम आहे हा, कारण 1 मायनस कॉस एक्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. हा बघा, हा 1 मायनस कॉस एक्स आहे. 1 मायनस कॉस एक्स, माऊस 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला समोर दिसतोय का? 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 प्लस कॉस एक्सचा 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. हे आपल्या 11वीचे फॉर्म्युले आहेत. 1 मायनस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स हे फॉर्म्युले सबस्टिट्यूट केले. इथं 2 कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय तो टॅन स्क्वेअर. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स, याची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स एक्स बाय 2. हा जो दिसतोय का ब्रॅकेट, 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स, याची व्हॅल्यू टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 आहे. ती आपण इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली. टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 स्क्वेअर रूट आहे ना. आता स्क्वेअर जाणार, स्क्वेअर रूट पण जाणार, स्क्वेअर पण जातो, स्क्वेअर रूट पण जातो, राहतो काय? टॅन एक्स बाय 2. काय राहणार? टॅन एक्स बाय 2. हे बघा, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स इक्वल टू टॅन एक्स बाय 2 आहे. हा कुठून आला? वर कॅल्क्युलेशन केलंय बघा इथं आपण सगळं. पहिल्यांदा स्क्वेअर रूटच्या आतल्या टर्मचं कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन म्हणजे काय केलं? आतल्या टर्मचे जे फंक्शन्स आहेत त्यांचे व्हॅल्यू फॉर्म्युले सबस्टिट्यूट केले. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2, 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, तो सबस्टिट्यूट केला. हा, त्यानंतर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर येतो. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय होईल? टॅन स्क्वेअर, टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. आता तो आहे स्क्वेअर रूट मध्ये. खरं तर हा फंक्शन स्क्वेअर रूट मध्ये, मग स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर एक्स बाय 2, स्क्वेअर गेला, स्क्वेअर रूट गेला, टॅन राहिला. मग या सगळ्याची व्हॅल्यू काय आली आहे? टॅन एक्स बाय 2.
टॅन एक्स बाय टू व्हॅल्यू आली आहे. मग नेहमीच्या पद्धतीने परत टॅन इनवर्स कॅन्सल, आन्सर काय आहे एक्स बाय टू, जो आपला RHS आहे. ठीक आहे, 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे, काही अवघड नाही आहे. इथं टॅन इनवर्स आहे, इथं टॅन इनवर्स आहे, याचा अर्थ इथं कॅल्क्युलेशन करून काहीतरी करून टॅन मध्ये आणायचं. कळालं का? हा, इथं बाहेर टॅन इनवर्स दिसतोय म्हणजे ब्रॅकेटमध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं, सुटेबल सबस्टिट्यूशन, सुटेबल फॉर्म्युले वापरून, आणि त्याच्या टॅन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं. आधीचा पण प्रॉब्लेम असाच होता बघा, टॅन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं म्हणजे काय होत आहे, टॅन इनवर्स कॅन्सल करता येत आहे. टॅन इनवर्स कॅन्सल केला, राहिला काय फक्त एक्स बाय टू. ठीक आहे, हे कळालं? तर पुढे जाऊया आपण. एक्सरसाइज मध्ये जुन्या पुस्तकातले एक्सरसाइज मधले बघितलेले आपण. आता काल आपण पुस्तकातले काही एक्झाम्पल्स बघत होतो, ते आपण इथं थोडे रिपीट करूयात. ते आपण थोडे रिपीट करू. हा मायनसचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. हा बघितला होता आपण मायनसचा काल. आता हा चौथा एक राहिला होता, तो एक बघूयात. साइन ऑफ कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 5/12. साइन ऑफ कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 5/12. बघूयात तो प्रॉब्लेम. हा, तर बघा, कॉस इनवर्स 4/5, कॉस इनवर्स 4/5 इक्वल टू थिटा कन्सिडर केलाय. इक्वल टू काय कन्सिडर केलाय? थिटा. आणि टॅन इनवर्स 5/12, टॅन इनवर्स 5/12 इक्वल टू फाय सबस्टिट्यूट केलेलं आहे, इक्वल टू फाय. आता इथे साऊंड म्यूट करा सगळ्यांनी, साऊंड म्यूट करा, मुल्ला साऊंड म्यूट करा. हा कॉस इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, इथे कॉस थिटा झाला. टॅन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, टॅन फाय झाला, टॅन फाय. कॉस इनवर्स दुसऱ्या साईडला गेल्यावर कॉस थिटा झाला, आणि इकडे राहिला काय? फक्त 4/5. फक्त 4/5 राहिला. तसाच टॅन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, या साईडला काय राहिलं मग? 5/12. बरोबर का? बघा इथे दिसतंय, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू 4/5, टॅन फायची व्हॅल्यू 5/12. टॅन फायची व्हॅल्यू काय आली? 5/12. ओके. हा, तर आता इथे बघा, कॉस थिटावरून साइन थिटा काढलाय, कॉस थिटावरून साइन थिटा काढलाय. हा, कुठला फॉर्म्युला आपला? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तुम्हाला काल टास्क दिलं होतं, ऍक्च्युली मीच विसरलो कुठलं टास्क दिलं होतं, पण तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही सांगा. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. कुठला क्वेश्चन आहे ते मला नीट लक्षात येत नाहीये, पण आता पण एक क्वेश्चन आहे इथं की टॅन फाय वरून साइन फायची व्हॅल्यू कशी काय काढली. टॅन फायची व्हॅल्यू काय आहे? 5/12 आहे. मग साइन फाय काय आलाय? 5/13 आलाय, 5/13. आणि साइन फाय वरून कॉस फाय आलाय. साइन बघा, पहिला टॅन फाय होता 5/12, तो आपल्या क्वेश्चन मध्ये आहे. टॅन फाय वरून साइन फायची व्हॅल्यू काढली, आणि साइन फाय वरून कॉस फायची व्हॅल्यू काढलेली आहे. बघा, टॅन फाय वरून साइन फाय, साइन फाय वरून कॉस फाय. तर टॅन वरून साइन कसा काढला हे मला तुम्ही नंतर सांगा, नंतर. ओके. तर मग इथं बघा काय आहे, हे इथं काय काय केलं त्यांनी. हा काय आहे आपला? इथं परत प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं इनवर्स पाहिजे. कॉस रेस टू -1 म्हणजे कॉस इनवर्स झाला, पण इथं कॉस रेस टू +1 झालाय. इथं मायनस सिम्बॉल मिस झालेला आहे. तर हा जो आहे थिटा आहे आपला, बरोबर का? आपण इथं कन्सिडर केला होता थिटा, आणि हा आहे फाय. म्हणजे साइन बाहेर आहेच ऑलरेडी. साइन थिटा प्लस फाय मध्ये आला, काय काय केलंय आपण? फक्त कॉस इनवर्स 4/5 इक्वल टू थिटा,
आणि टॅन इनवर्स 5/12 इक्वल टू 5 असं सबस्टिट्यूट केलं, कन्सिडर करून सबस्टिट्यूट केलं. आता साइन थिटा प्लस फाय म्हणजे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला झालाय. साइन ए हा झाला ए, थिटा म्हणजे, आणि फाय म्हणजे बी. फाय म्हणजे काय आहे, बी आहे. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा थिटा म्हणजे ए, फाय म्हणजे बी, परत थिटा म्हणजे ए, फाय म्हणजे बी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजेच साइन थिटा कॉस फाय प्लस कॉस थिटा साइन फाय. तर साइन थिटा कॉस फाय, कॉस थिटा साइन फायचे व्हॅल्यू इथं वर आहेतच. कॉस थिटा आहे, साइन थिटा आहे, साइन फाय आहे, कॉस फाय आहे. सबस्टिट्यूट करा, आन्सर येत आहे. सबस्टिट्यूट केले की 56/65 आन्सर येत आहे. पण तुम्हाला मी टास्क काय दिलाय, टॅनचा साइन करायचा आहे. टॅनच्या व्हॅल्यूवरून साइनची व्हॅल्यू काढायची. टॅनच्या व्हॅल्यूवरून साइनची व्हॅल्यू कशी काढायची, आपण 11वीला एकदम बेसिक फॉर्म्युले होते बघा. 3 बेसिक फॉर्म्युले आपले, त्याच्यावरून अनम्यूट कर बा, अनम्यूट कर बा मेसेज. सर सांगू काय? आता राहू दे, बाकीच्यांना पण प्रयत्न करू दे ना जरा. हो सर. हा, कारण सिलेक्टेड मुलांचेच आन्सर येतात. एक दोन मुलींचे, 1-2 मुलांचेच. बाकीचे काय फक्त ऐकायला बसतायत का टाइमपासला बसतायत माहित नाही. त्यामुळे बाकीच्यांना पण हे जरा प्रयत्न करू दे की चॅटमध्ये पण टाकू नको. आता चॅटमध्ये बाकीच्यांना दिसेल, पण पूर्ण फॉर्म्युला टाकला नाही ते एक ठीक आहे. टॅनच्या व्हॅल्यूवरून साइनची व्हॅल्यू कशी डिराईव्ह करायची हे तुम्ही 11वीला शिकलेलं आहे. ते 3 बेसिक फॉर्म्युल्यावरून हे तुम्हाला काढता येत आहे, तर तुम्ही ते ट्राय करा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून. तर हा एक फॉर्म्युला राहिला होता. संशोधनला काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तुझा? एक राहिलं ग, बोळकोटे. आता ह्याच्या संदर्भात जर काय असेल तर ते राहू द्या, याच्या संदर्भात काय असेल तर ते राहू द्या. हे बाकीचे देखील सगळे असेच आहेत बघा, बाकीचे पण सगळे असेच आहेत फॉर्म्युला. ठीक आहे, एक बघूयात आपण याचं. अजून एक इथलं एक बघूयात. हे झालेलं आहे आपल्याला. साइन इनवर्स, इथं परत इनवर्स आहे हे तुम्हाला आता कळायला असेलच एवढं ह्याच्यात की हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे इनवर्स आहे. साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 3/5. साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 3/5. बघा या दोघांची साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स इथली व्हॅल्यू सेम आहे. इथली व्हॅल्यू काय सेम आहे, 3/5 3/5. मग ही प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. ही प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. साइन इनवर्स एक्स, कोणीतरी हँड राईज केलं होतं पण नंतर बोलायचं बंद केलं. स्वाती बोळकोटे आणि संशोधन. ठीक आहे, नंतर प्रॉब्लेम सांगितलं तरी चालेल तुम्ही. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. ओके, ही प्रॉपर्टी आपण बघितली होती. कंडिशन काय होती, दोघांची व्हॅल्यू सेम पाहिजे एक्स, दोघांची व्हॅल्यू सेम पाहिजे एक्स. इथं दोघांची व्हॅल्यू सेम आहे. साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 3/5. म्हणजे इथं आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. या कंडिशनला ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. हे बघा इथं तसं यूज केलेलं पण आहे. या सगळ्याची व्हॅल्यू काय आहे, π/2 आहे. या सगळ्याची व्हॅल्यू π/2 आहे. साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू π/2. साइन आहे तसाच आहे, साइन आहे तसाच आहे बाहेर. साइनला काय कधी डिस्टर्ब केलेलं नाहीये. फक्त ब्रॅकेटमध्ये जे काही इनवर्स फंक्शन येतो ते प्रॉपर्टी प्रमाणे आहे. सबस्टिट्यूट करायची वगैरे काही गरज नाही, डायरेक्ट प्रॉपर्टी आहे, इज इक्वल टू π/2. मग साइन π/2 काय येतो 1, साइन π/2 काय येतो 1. हेच त्याचं आन्सर झालं. या सगळ्याचा आन्सर काय आहे, इज इक्वल टू 1. इज इक्वल टू काय 1 आहे. तसंच आता हे देखील सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. कॉस इनवर्स -1/2 प्लस टॅन इनवर्स √3. कॉस इनवर्स -1/2 प्लस टॅन इनवर्स √3. ते एक बघूयात आपण काय आहे ते.
हे बघा इथं आहे. पहिल्यांदा कॉस इनवर्स -1/2चं आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू प्रमाणे काढलं. प्रिन्सिपल व्हॅल्यू प्रमाणे 2π/3. टॅन इनवर्स √3चं पण आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू प्रमाणे काढले. प्रिन्सिपल व्हॅल्यूचे आपण इनवर्सच्या सुरुवातीला प्रॉब्लेम बघितले होते 2 दिवसाखाली. टॅन इनवर्स √3ची व्हॅल्यू π/3 आणि कॉस इनवर्स -1/2ची व्हॅल्यू 2π/3. ते इथं सबस्टिट्यूट केलं. 2π/3 + π/3 2π/3 + π/3 डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर काय आहे? सेम आहे. बघा 3 सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची ॲडिशन 2π + π 3π. 3π डिवायडेड बाय 3 3 कॅन्सल होत आहे इक्वल टू π आणि कॉस π इक्वल टू -1. कॉस π इक्वल टू -1. ओके. इनवर्सचे प्रॉब्लेम देखील फार आहेत नवीन पुस्तकात पण आणि जुन्या पुस्तकात पण. तुम्हाला काल म्हटल्यासारखं जुनं पुस्तक पण रेफर करा, नवीन पुस्तक पण रेफर करा. या टाईपचे आपण थोडेफार बघितलेले आहेत. पहिल्यांदा आपण हे बघा हे XY <1 तीच प्रॉपर्टी तर यूज केलेली आहे. ओके. पहिल्यांदा आपण जुन्या पुस्तकातले संपूया, मग नवीन पुस्तकाकडे येऊया. ठीक आहे. एक्स्ट्रा काही नाही आहेत. आपण थोडक्यात बघा 7 सॉल्व एक्झाम्पल आहेत. या टाईपचा आपण बघितलेलंच आहे एक. या टाईपचा आपण एक बघितलेलं आहे. आता परत बघणारच आहेत मिसलेनियसमध्ये. एक थोडक्यात बघूयात की नवीन पुस्तकात एक्सरसाइज मिसलेनियस काय काय आहे. कारण हेच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे एक्सरसाइज 3.3 तुम्हाला होल नंतर सॉल्व करायचं आहे. आतापासून सॉल्व करा. जेवढं झालं आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू झालेलं आहे ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. इथे देखील सॉल्व करायचं. हे होत आहे. हे झालं आहे बघा प्रॉब्लेम आपला. हा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. तर एवढे ट्राय करा आणि आपण मिसलेनियस एक बघूया. नवीन पुस्तकात तुम्हाला काही MCQ आहेत. चांगलं आहे तुम्हाला ते एक ट्राय करा. काही दिवसांनी मी तुम्हाला MCQ सेंड पण करतो. डेरिव्हेटिव्हचे MCQ ग्रुपवर सेंड करेन. तुम्हाला दिसतील की जास्त प्रॉब्लेम नाही आहेत याचे. जास्त प्रॉब्लेम नाही आहेत. ठीक आहे. आणि हे सगळे जुन्या पुस्तकात आहेत आपल्या. हे सगळे जुन्या पुस्तकात फार आहेत बऱ्यापैकी ह्याच्यातले. फक्त सेपरेट काही दिसतात का बघायचे आहेत आपल्याला. ओके. तर ते आपण आता बघायला चालू करूयात. इथे एक्सरसाइज संपलेलं आहे. आपण आता येणार आहे मिसलेनियसकडे. ज्यांच्याकडे जुनं पुस्तक असेल किंवा जुनं गाईड असेल ते आपण चेक करू शकता तुम्ही. तर शो दॅट पहिलेच प्रॉब्लेम 4 मार्काचा. शो दॅट साइन इनवर्स ऑफ 12/13 प्लस कॉस इनवर्स ऑफ 4/5 प्लस टॅन इनवर्स ऑफ 63/16 इक्वल टू π. ओके. बघा नेहमीच्या पद्धतीने हा एक्स कन्सिडर केला. हा आहे एक्स, हा वाय खाली पण दिलेला आहे आणि हा झेड. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू पाय. इज इक्वल टू पाय प्रूव्ह करायचं आहे. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू पाय. आपण आधी काय प्रूव्ह केलं होतं पहिला प्रॉब्लेम? एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेडचा. ओके. हां, तर साइन इनवर्स 12/13 इक्वल टू एक्स कन्सिडर केलाय. साइन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, साइन एक्स झाला. साइन एक्स इक्वल टू 12/13. कॉस इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, कॉस वाय इक्वल टू 4/5. सिमिलरली टॅन इनवर्स जाईल, पण सध्या त्यांनी घेतलेलं नाही आहे. सध्या काय याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. तर साइन एक्स वरून हे बघा, हां, साइन एक्स वरून कॉस एक्स काढलाय, साइन एक्स वरून कॉस एक्स काढलाय आणि कॉस वाय वरून साइन वाय काढलाय. बघा व्हॅल्यू फॉर्म्युले तेच आहेत आपले आधीचे, आपण परवा बघितले होते. एकदम पहिला फंडामेंटल थेरम ऑफ आयडेंटिटी मधला पहिलाच फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1.
याच्यावरूनच साइन एक्स म्हणजे तो फॉर्म्युला वापरला आणि साइन एक्स वापरून कॉसेक्सची व्हॅल्यू 5/13 काढली. कॉसेक्सची व्हॅल्यू किती आहे? 5/13. हे बघा, सॉल्व केलं हे सगळं, कॉसेक्सची व्हॅल्यू 5/13 आली. तसंच साइन वाय वरून 3/5 व्हॅल्यू आली. कॉस वाय वरून साइन वायची 3/5 व्हॅल्यू आली. आता हे बेसिककडे जाण्यात काय अर्थ नाही, कारण हे आपण फार वेळा बघितलेलं आहे. साइन एक्स वरून कॉस एक्स, कॉस वाय वरून साइन वाय. ओके. हा, आता असं केलं. पुढं पुढं टॅन एक्स काढला, टॅन वाय काढला. टॅन एक्स कशावरून? ऑब्विसली साइन एक्स अपॉन कॉस एक्स, टॅन वाय साइन वाय अपॉन कॉस वाय. म्हणजे साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स, साइन वाय कॉस वाय टॅन वाय, या सगळ्यांचे व्हॅल्यू काढलेले आहेत. बर, ठीक आहे. तर अजून LHS वगैरे काही घेतलेलं नाहीये. टॅन एक्स आहे, टॅन वाय आहे. हा टॅन, फक्त टॅन दुसऱ्या साईडला गेला, टॅन इनवर्स झाला. हे बघा इथं एक्स टॅन इनवर्स 12/5, टॅन दुसऱ्या साईडला गेला. इथे देखील टॅन दुसऱ्या साईडला गेला, टॅन इनवर्स झाला 3/5. म्हणजे एक्स इक्वल टू एक्स आहे तसा राहिलाय, एक्स आहे तसा राहिला. इथे वाय आहे तसा राहिला, एक्स आहे तसा राहिला, वाय आहे तसा राहिला. इथं एक्स राहिला, टॅन गेला, म्हणजे एक्स इक्वल टू टॅन इनवर्स 12/5. वाय राहिला, टॅन गेला, टॅन इनवर्स 3/4. आहे तसं राहिलं. बर, मग यावरून त्यांनी काय अंदाज काढलाय बघा. यावरून काय अंदाज काढलेला आहे? आपल्याला थोडंसं वर जावं लागेल. इथे 102 व्हॅल्यू मिळालेत. 102 व्हॅल्यू आहेत. आधी 101 व्हॅल्यू होती ही साइन इनवर्स, साइन इनवर्स 12/13, साइन इनवर्स 12/13. आणि आता एक्सची दुसरी व्हॅल्यू काय आहे? टॅन इनवर्स 12/5. हे बघा, दिसतोय का? परत एकदा मी जरा अंडरलाईन करतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, एक्सचे दोन व्हॅल्यू आहेत. एक्स इक्वल टू साइन इनवर्स 12/13 आणि एक्स इक्वल टू टॅन इनवर्स 12/5. याचा अर्थ हे दोन व्हॅल्यू सेम आहेत. कुठले कुठले? साइन इनवर्स 12/13, टॅन इनवर्स 12/5. साइन इनवर्स 12/13 आणि टॅन इनवर्स 12/5. सिमिलरली वाय ची पण व्हॅल्यू बघा इथं. वाय इक्वल टू कॉस इनवर्स 4/5 होता. वाय इक्वल टू कॉस इनवर्स 4/5 आणि इथं वाय ची दुसरी व्हॅल्यू काय आलेली आहे? टॅन इनवर्स 3/4, टॅन इनवर्स 3/4. वाय चे दोन व्हॅल्यू आलेले आहेत. कॉस इनवर्स 4/5 आणि टॅन इनवर्स 3/4. याचा अर्थ कॉस इनवर्स 4/5 इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/4. हे दोन व्हॅल्यू सेम झाले. इथं ते सांगितलेलं आहे, खाली पण ते सांगितलेलं आहे की हे दोन व्हॅल्यू सेम आहेत. हे बघा, साइन इनवर्स 12/13 इक्वल टू टॅन इनवर्स 12/5, कॉस इनवर्स 4/5 इक्वल टू टॅन इनवर्स 3/4. आता LHS घेतलं, आता LHS घेतलं. मोठा आहे प्रॉब्लेम. काय होता? साइन इनवर्स 12/13, त्याची व्हॅल्यू काय आहे? टॅन इनवर्स 12/5. सबस्टिट्यूट केलं का? दिसलं का इथं एकाखाली एक? आणि कॉस इनवर्स 4/5, कॉस इनवर्स 4/5 ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली? टॅन इनवर्स 3/4 सबस्टिट्यूट केलं, दिसलं का इथे? हा टॅन इनवर्स 63/16 आहे तसा आहे. टॅन इनवर्स 63/16 आहे तसा आहे. मग आता हा टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय सारखा आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. पण इथं टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला बघा काय केलाय. हे सध्या आहे तसंच ठेवलेलं आहे. हा पार्ट आहे तसा ठेवलेला आहे. याला काही त्यांनी धक्का लावलेला नाहीये. इकडचं फक्त बघा, हा
काय केलेलं आहे याला टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला वापरलाय. पण टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला कसा वापरला बघा. हा एक्स आहे आणि हा वाय आहे. एक्स काय आहे 12/5 मल्टिप्लाय बाय वाय किती आहे 3/4. हे लेस दॅन 1 येते का चेक करा. इथं 3 येणार. हा 12/4 3 × 3 9 9 डिवायडेड बाय 5 विच इज ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 ग्रेटर दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला येतो पाय प्लसचा. पाय दिसतोय का इथं पाय प्लस टॅन इनवर्स. पाय प्लस टॅन इनवर्स x/5 सॉरी 12/5 म्हणजेच एक्स प्लस वाय म्हणजे 3/4 टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. इथं फॉर्म्युला आहे समोर तुमच्या. इफ कंडिशन ही आहे एक्स ग्रेटर दॅन 1 एक्स वाय ग्रेटर दॅन 1 तो आपला आलेला आहे एक्स वाय ग्रेटर दॅन 1 आलेला आहे. हा मग हा फॉर्म्युला वापरला. आता इथे कॅल्क्युलेशन करा. इथे कॅल्क्युलेशन करायचं. इथं काय शक्यतो इथं हे करू नका कॅन्सल करायचा प्रयत्न करू नका. 4 आणि 12 कारण आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. 5 × 4 20 12 × 3 63. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय होईल. इथे क्रॉस मल्टिप्लाय होईल 4 × 12 आणि 5 × 3 आणि डिनॉमिनेटरला 5 × 4 5 × 4 हे असं क्रॉस मल्टिप्लाय होईल. आता हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येत आहे बघा. काय आलं 68 डिवायडेड बाय 20 कॅन्सल झालंय बरं का. इथं एक मिनिट आपण परत एकदा वर जाऊ थोडं. इथे डिवायडेड बाय 20 येणार. हा हे यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 20 आला आणि हा क्रॉस मल्टिप्लाय झाला इथं 20 × 1 20 मायनस हे 12 × 3 काय आहे 36 आहे. 20 - 36 असं येणार. 20 - 36 कळालं का. हे लक्षात ठेवा कारण आपण आता परत खाली जाणार आहे. हा बघा 20 - 36 20 - 36 आणि हे काय 48 + 15 63. आता इथं 20 - 36 -16 पाहिजे. -16 आहे का आहे -16 आलाय. ओके आता बघा टॅन इनवर्स आता 48 + 15 63 20 - 36 -16 हे कॅल्क्युलेशन करून काय आलं -63/16 63/16 टॅन इनवर्स मायनस थिटा. थिटा काय इथं बघितलं का 63/16 63/16 हा थिटा आहे. म्हणजे टॅन इनवर्स मायनस थिटा सारखा आहे. टॅन इनवर्स मायनस थिटा इथं दिलाय बघा. टॅन इनवर्स मायनस थिटा मायनस टॅन थिटा म्हणजे एक मिनिट हा जो मायनस साईन आहे तो इथं समोर येणार. प्लसच्या जागी मायनस येणार. आलाय बघा प्लसच्या जागी मायनस दिसतोय का प्लसच्या जागी मायनस. हा मायनस साईन समोर आला या प्रॉपर्टी प्रमाणे. मग हा प्लसचा काय झाला मायनस झाला. मायनस टॅन इनवर्स 63/16 झाला. मायनस टॅन इनवर्स 63 डिवायडेड बाय 16. मग हा मायनस आहे आणि आता हे यूज होणार म्हणजे डायरेक्ट कॅन्सलच होणार. जो आधीपासून प्रॉब्लेम मध्ये होता थर्ड टर्म टॅन इनवर्स प्लस टॅन इनवर्स 63/16 तो आता यूज होणार. कसं मायनस प्लस हे दोन्ही सेम आहेत पण साईन वेगळा आहे. मायनस प्लस कॅन्सल. हा कॅन्सल झाला हा कॅन्सल झाला. राहिला काय राहिला फक्त पाय. हे बघा हाच आपला RHS आहे. हाच काय आहे आपला RHS. ओके ठीक आहे. तर आज आपण मिसलिनियस स्टार्ट केलेलं आहे. उद्या आपण अजून बघू शकतो. ट्राय करूयात. आता तुम्हाला एक मिनिट